नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गणेश कदम आपणा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या जो चर्चेचा विषय होता मराठा आरक्षण, आणि मराठा आरक्षणाला या ठिकाणी अंतिम स्वरूप मिळालेलं आहे। आणि सन्माननीय जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेलेला मुंबईला मोर्चा गेला आणि त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, गॅझेट आलेला आहे मराठी भाषेमध्ये। सर्वांच्या ग्रामीण भाषेमध्ये सांगितलं तर सरकारने एक GR काढलेला आहे, सरकारने एक गॅझेट काढलेलं आहे, सरकारने अधिसूचना काढलेली आहे। व्हॉटेवर जे काही असेल ते प्रसिद्ध झालं आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं असा एक समज संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळपासून आज गुलाल उधळला जातोय, मराठ्यांना सरसगट आरक्षण मिळालं अशी ही जी घोषणा सगळीकडे पसरलेली आहे। तत्पूर्वी थोडंसं थांबा, शांतपणे जो काही राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्याकडे थोडं 2 मिनिटं येऊन बसा, वाचा आणि मग पहा की नेमकं काय आहे मराठा आरक्षण। खरं पाहिलं तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? तर होय, गरजवंत मराठ्यांचा खरं तर हा लढा आहे। मराठा समाजातील बहुसंख्य मराठे हे आता आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत, हे सांगायला वेगळं नकोय। व्यक्तिगत माझी भूमिका काय आहे तर मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे, कारण ते त्यांच्या हक्काचं आहे, त्यांच्या भवितव्यासाठी गरजेचं आहे। तसं पाहिलं तर मराठा आरक्षणाचा लढा जर आम्ही पूर्वीपासून पाहत गेलो तर अण्णासाहेब पाटलांपासून या मराठा आरक्षणाला खऱ्या अर्थानं मोठ्या पद्धतीने एक व्यापक स्वरूप मिळालं होतं। तात्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा आजच्या असणाऱ्या सरकारसारखंच तात्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा निर्ढवलेलं सरकार होतं, गेंड्याच्या कातडीचं सरकार होतं। तात्कालीन परिस्थितीमध्येही अण्णासाहेब पाटलांनी हजारो लाखोंचा मोर्चा मुंबईला घेऊन गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता की उद्या सकाळी सूर्य उगवेपर्यंत, सूर्य निघण्या अगोदर मराठ्यांना आरक्षण दिलं आहे असा GR तुम्ही काढा आणि तसं एक परिपत्रक प्रसिद्ध करा अशी त्यांची मागणी होती। पण तात्कालीन सरकारनं सुद्धा तसं कुठल्याही पद्धतीचं त्यांची भूमिका घेतलेली नाहीये आणि म्हणून अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी मारून स्वतःला संपवून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा एक हुतात्मा म्हणून त्यांनी आपल्या इतिहासामध्ये नाव कोरलेलं आहे। मित्रांनो, हा चालत असलेला लढा हा त्या दिवशी संपलेला नाहीये, तर तिथून पुढे गेली 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, महिना 2 वर्ष नाहीये, गेली कित्येक दशकापासून हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि मराठ्यांना त्याची गरज आहे। विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी तर खूप मोठी गरज या मराठा आरक्षणाची आहे, कारण मराठवाड्यातल्या मराठ्यांकडे ना तिकडे पाणी आहे, विकासाच्या सुविधा कमी आहेत, ना इंडस्ट्रियल एरिया आहेत। अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळणं हे खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे। विशेष करून मग आम्ही परिस्थिती पाहतो, मराठा आरक्षणाचा हा लढा सन्माननीय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक वेगळ्या स्वरूप त्याला मिळालेलं आहे, कारण याच्या अगोदर सुद्धा मराठा समन्वयकांच्या माध्यमातून 52 मराठा मोर्चे निघाले। त्याच्यानंतर जिल्ह्याच्या लेवलवरती मराठा समन्वयक तयार झाले, पण ते कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाशी, कुठल्या तरी संघटनेशी संबंधित राहिल्या आणि आपापल्या पोळ्या भाजून त्यांनी त्या ठिकाणी थांबण्याचं काम केलं। आणि सरकारनेही मागच्या 2 वेळा त्याचा प्रयत्न केला गेला, पण जे मूळ मुद्दे होते की जो तुमचा इम्पेरियल डाटा आपण म्हणतो की मागास असणं हे सिद्ध करण्याचा डाटा ॲडिक्वेट नाहीये असं कोर्टाने त्या ठिकाणी निरीक्षण नोंदवलं होतं, त्याच्यावरती आम्ही आज रोजीपर्यंत काम केलेलं नाहीये। किंबहुना मला सांगावंसं वाटतं एक मुद्दा म्हणून की महाराष्ट्र सरकारचं जे या वर्षीचं आता जे हिवाळी अधिवेशन झालं, विशेष करून ते मराठा आरक्षण मिळावं याच्यासाठी अधिवेशन बोलवलं होतं। सभागृहामध्ये 288 आमदारांपैकी किमान मराठ्यांचे आमदार 150 पेक्षा तरी जास्त असतील मोगम, आणि त्या दिवशी उपस्थित सुद्धा असतील। पण मराठा आरक्षणाचा जो प्रस्ताव त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये मांडण्यात आला त्याच्यावरती किमान फक्त माझी ऐकू माहिती आहे की फक्त 80 आमदारांनी त्या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत। बाकीचे आमदार का गेले? याचा अर्थ असा आहे का की बाकीच्या आमदारांना त्याचा विरोध आहे? म्हणजे मराठा आमदारांचीच भूमिका मुळात मराठ्यांना आरक्षण मिळावं ही नाहीये, असाच याचा अर्थ होईल। आणि मग खऱ्या अर्थानं कालचा जो काही लढा चालू झालेला आहे 20-22 तारखेपासून आंतरवली सराटीपासून सन्माननीय जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जो लढा सुरू झाला आणि मग ते आंतरवली सराटी ते मुंबई आझाद मैदानाचा हा प्रवास सुरू केला आणि त्याला मिळणारं जनसमर्थन असेल, पुण्यामध्ये विशेष करून मी स्वतः पाहिलेलं आहे की प्रचंड असा ताफातो आहे, लोकांचं भरभरून प्रेम त्यांना मिळालेलं आहे की एक न फुटणारा, शब्दाला पक्का असणारा माणूस या समाजाचं नेतृत्व करतोय। आणि गेली कित्येक वर्ष लाखोचे करोडोचे मोर्चे निघाले पण त्याला एक नेतृत्व नव्हतं, हे नेतृत्व कुठंतरी या जरांगे पाटलांच्या माध्यमातून मिळालं आणि ते एक प्रामाणिक सात्विक नेतृत्व मिळालं।
त्याच्याबद्दल मनात कुठेही शंका नाहीये, किंचितही नाहीये. आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रातील करोडो लोक हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आंतरवाली सराटीपासून निघालेला मराठा म्हणजेच फक्त आंदोलनाने निघालेले आहेत का? नाहीये. कोल्हापूरपासून येणारे मराठी आहेत, चंद्रपूरवरून येणारे मराठी आहेत, नागपूरवरून येणारे मराठी आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून प्रत्येक ठिकाणाहून मराठा हा इथं आलेला आहे. आणि विशेष करून मराठवाड्यातून आलेले, पुण्यामध्ये स्थायिक झालेले, रोजी रोजगार करण्यासाठी स्थायिक असलेले मराठवाड्यातील मराठी विशेष करून मुंबईसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघालेले होते. आणि मग 25-26चा हा टार्गेट होतं. आणि जसं जसं वाशीमध्ये ही सभा पोहोचली आणि मग तिथं जसं प्रशासनाकडून काही गट आलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ आलेलं आहे. शिष्टमंडळामध्ये कोण आहे याच्या खोलात मी जाणार नाहीये, पण सरकारकडून एक प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांसोबत, किंबहुना त्यांच्यासोबत असणारे मराठा काही वकील सुद्धा होते अशी माहिती आहे, त्यांच्या माध्यमातून एक चर्चा झाली. आणि या चर्चेचं फलित म्हणजे त्या ठिकाणी एक राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कालच्या डेटला. आणि मग हे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर सगळीकडे एक चर्चा सुरू झाली की आता मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. आणि मग आज वाशीमध्ये विजयाची सभा मोठी पार पडली. त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आलेले आहेत, मंत्रिमंडळातील वेगवेगळे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मुख्यमंत्री सुद्धा बोलत असताना एक जाणीवपूर्वक एक शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे की आज या लढाईला अंतिम यश आलेलं आहे. ज्या लोकांचे कुणबी दाखले मिळालेले आहेत त्यांना तर आरक्षण मिळणारच आहे, पण ज्यांचे कुणबी दाखले मिळणार नाहीत त्यांना सुद्धा ओबीसीला, विशेष करून ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे शब्द वापरणे म्हणजे याचा अर्थ हाच आहे की मराठ्यांना सरसगट आरक्षण मिळालेलं आहे का सरसगट मराठा समाजाला? तर याचं उत्तर नाहीये. नंबर 2 की मराठ्यांना आता सुद्धा आरक्षण मिळालंय का? हा जो अध्यादेश किंवा ही जी अधिसूचना प्रसिद्ध झाली याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालंय का? नंबर 2चा मुद्दा तर नाहीये मित्रांनो. कारण हा नेमका अध्यादेश, अधिसूचना कशासाठी संदर्भात प्रसिद्ध झालेली आहे याचं आपण खरं तर वाचन करणं गरजेचं आहे. आणि याचा हे जे काही प्रसिद्ध झालेलं पत्रक आहे, अधिसूचना आहे, गॅझेट आहे, मी तुम्हाला दाखवतो. याच्या खाली लिंक सुद्धा दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करून वाचू सुद्धा शकता. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे अधिसूचना कशासाठी आलेली आहे. तर नेमकं महाराष्ट्र म्हणजे सरळ साध्या गावठी भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की जे जे लोक आरक्षणाचा फायदा घेत आहेत ते कुठल्याही जातीचे असोत, त्या प्रत्येकाला जात प्रमाणपत्र काढून घ्यावं लागतं. आणि जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रत्येक जिल्हा लेवलवरती एक जात प्रमाणपत्र काढण्यासाठी एक समिती आहे, जिल्हानिहाय समिती आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांचे काही नियम, अटी ठरवलेले आहेत की हे जातनिहाय हे प्रमाणपत्र कुणाला द्यायचे. ते ओबीसी संवर्गातले असोत, एससी मधले असोत, एसटी मधले असोत किंवा विशेष प्रवर्ग असो, या प्रत्येकाला जात प्रमाणपत्र काढताना काय नियम असावेत, त्याची काय रूपरेषा असावी, याच्यासाठी एक कायदा पारित केलेला आहे जो की 2000चा आहे. त्याचं नाव असं आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000. हा कायदा कशासाठी आलेला आहे तर प्रत्येकाच्या जात पडताळणी करताना काय नियम असावे. आणि मग सन्माननीय सामाजिक व न्याय विशेष विभागाचे जे काही सचिव आहेत त्यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. पहिल्यांदा अधिसूचना म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये याला आपण नोटिफिकेशन म्हणतो. नोटिफिकेशन म्हणजे कायदा नव्हे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पहिली गोष्ट. आणि ही जी काही अधिसूचना काढलेली आहे तर प्रस्तावित नियमाचे बदल करण्यासाठी काढलेली आहे. तर याच्यामध्ये एक बोल्ड अक्षरामध्ये त्यांनी लिहून दिलेले आहे की हा जो काही मी आता कायदा वाचून दाखवलेला आहे की अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी प्रवर्गाला जे काही जात प्रमाणपत्र द्यायचं आहे त्याच्यासाठी जो अधिनियम आहे तर त्याच्यातील कलम 18च्या पोट कलमाचा 1चा उपयोग करून सन्माननीय सामाजिक विभागाचे सचिवांनी हे अधिसूचना काढलेली आहे आणि काही नियम प्रस्तावित केलेले आहेत. म्हणजे ते ड्राफ्ट आहेत, प्रोव्हिजनल आहेत की आम्हाला असं करायचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे की ही नोटीस आहे. आणि मग ही जी काही नोटीस आहे तर या नोटीसमध्ये ठळक अक्षरामध्ये काय लिहिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही वाचू शकता की 18च्या पोट कलमाचा वापर करून याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे. म्हणजे ही नोटीस आहे मुळात, ही तुम्ही लक्षात घ्या. एक अशी नोटीस काढण्यात येत आहे की महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. त्याच्यानंतर खाली पुन्हा काय केलंय, बोल्ड न ठेवता साध्या अक्षरामध्ये काय लिहिलेलं आहे की उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही तक्रारी, हरकती
ह्या तुमच्या मागवलेल्या आहेत, त्या तुम्ही सामाजिक व न्याय विभाग मुंबई मंत्रालय यांच्याकडे तुम्ही लेखी स्वरूपात त्या ठिकाणी पाठवू शकता. आणि ज्यावेळेस तुमच्या सगळ्या तक्रारींचा उहापोहा होईल त्याच्यानंतर सरकार हे सांगत आहे आज रोजी की 16 फेब्रुवारी 2024 नंतर, त्याच्या अगोदर तर नाहीच आहे मुळात, त्याच्यानंतर आम्ही हे विचारात घेऊ. तर प्रस्तावित नियम काय केलेत, मसुदा नेमका काय आहे, विशेष करून जात पडताळणी जो काही अधिनियम आहे त्याच्यामध्ये काही हे केलेलं आहे की एक की जी काही व्याख्या आहे नंबर 2चं जे कलम आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक व्याख्या नंबर 2 आहे त्याच्यामध्ये उपकलम ज आहे, ज मध्ये एक इन्सर्ट केलं आणि त्याच्यात सांगितले सगळे सोयरे वर्गातील नातेवाईक. म्हणजे एक जी जरांगे पाटलांची एक मागणी होती की बाबा मराठ्यांना ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र भेटत आहे तर त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा नातेवाईकांना सुद्धा त्याचा आधार पकडून या ठिकाणी तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. मुळात कुणबी प्रमाणपत्र हे पूर्वीपासूनच वाटप चालू आहे. सरकारच्या माध्यमातून एक काल परवा काहीतरी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक माहिती दिली काहीतरी की 50-60 लाखाचं काहीतरी कुणबी प्रमाणपत्र आम्ही या ठिकाणी वाटप केलेले आहेत. तर ऐकीव अशी माहिती आहे की त्याच्यापैकी जवळपास 40 ते 50 लाख कुणबी प्रमाणपत्र हे या अगोदरच ज्या मराठ्यांनी 5, 10, 20 वर्षापूर्वी जे कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहेत कुणबी मराठा, त्याचा सुद्धा आकडा त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहे. नव्याने किती दिलेले आहेत ते याच्याविषयी मात्र सरकारकडे मला वाटत नाही की असं काही विशेष काही डाटा असेल. किंबहुना दुसरी गोष्ट अशी आहे की कुणबी म्हणून ज्या बांधवांच्या नोंदी आज रोजी सापडत आहेत त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी या ठिकाणी प्रस्तावित मसुदा आहे. आज रोजी तुम्हाला मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक जण जे आपण जे गुलाल उधळत आहोत, गावगाव त्या ठिकाणी डीजे लावत आहोत, मोठे मोठे बॅनर लावत आहोत, घासून घेणार, ठोकून घेणार, तसं काही नाहीये मित्रांनो. कारण की याचा जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे तो 16 फेब्रुवारीच्या नंतर विचारात घेणार आहोत आम्ही. आणि तोपर्यंत कदाचित म्हणतोय तोपर्यंत लोकसभेची आचारसंहिता सुद्धा लागू होऊ शकते. म्हणजे जो एवढा खऱ्या अर्थानं पोटतिडकीनं सर्वसामान्य ग्रामीण यावेळचं मराठा आरक्षण हे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेलं होतं. सर्वसामान्य शेवटच्या म्हाताऱ्या माणसापर्यंतची लोक याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि म्हणूनच शेतातली कामं सोडून, गुरंढोरं सोडून सुद्धा लोक टेम्पो भरून या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आलेले होते. काल निर्णय येईपर्यंत सुद्धा लोक मुंबईकडे जात होते. मग एवढा अट्टहास, एवढा उठापिटा कशासाठी? आणि जर सगळं एवढं करून सुद्धा लाखोनं करोडोनं जर मराठे मुंबईपर्यंत पोहोचतायत आणि त्याच्यानंतर जर तुमच्या माझ्या तोंडावर जर अशी एक पत्रवाळी पुसवली जाते आणि की 16 तारखेच्या नंतर आम्ही हे विचारात घेऊ, तर ही मात्र घोर निराशा आहे आमच्यासाठी. आणि याच्यामध्ये सांगितले की कुणबी बांधवांसाठी याच्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही की सरसगट मराठ्यांना आरक्षण द्या, जे की इतर जाती जमातीसाठी आहे की जातनिहाय संवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्राचे दाखले देण्यात येत आहेत आज रोजी महाराष्ट्रामध्ये. पण मराठ्यांना तसं नाहीये. जर मराठ्यांमध्ये जर एखाद्या मराठ्याची जर कुणबी प्रमाणपत्र भेटलं तर त्याच्यापुरतच ते मर्यादित राहणार आहे. फक्त कालच्या लढ्यामध्ये एक यश आलंय की जर एकाला भेटलं तर त्याच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा लागू होईल. त्याच्या पुढची एक मजेची बाजू तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की ज्याच्यासाठी लढा हा सन्माननीय जरांगे पाटलांनी दिला की सगळे सोयऱ्यांना ऍड करा, पण त्याच्या खाली पुन्हा एक या जी काही अधिसूचना आहे त्याच्यामध्ये पुन्हा एक नोट या ठिकाणी टाकली आहे. सदरची अधिसूचना ही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा लागू असणार आहे. म्हणजे काम करे साले साहेब, अंडे खाये मुर्गे साहेब. म्हणजे जरांगे साहेब पाटलांनी काय केलेलं आहे, आंदोलन केलं, सगळे सोयऱ्यांना लागू करा. मग याच्यामध्ये विशेष करून मराठ्यांसाठी तरतूद झाली का नाही, तर ही संपूर्ण जाती जमातीसाठी झालेली आहे. एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल किंवा इतर विशेष प्रवर्ग असेल, या सगळ्यांना सुद्धा सगळे सोयऱ्याचा लाभ भेटणार आहे की जो याच्यापूर्वी भेटत नव्हता. एकंदरीत काय तर याच्यापूर्वी ज्या ओबीसी बांधवांना सुद्धा याचा लाभ भेटत नव्हता सगळे सोयऱ्यांचा वापर करून, तर ते सुद्धा आता याच्या माध्यमातून त्यांना भेटणार आहे. मग एवढा जे मोठा लढा उभा केलेला आहे आम्ही, एवढा मोठं सर्व काही खर्च आम्ही घातलेला आहे, आमच्या भावना आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि शेवटी एवढी मोठी सभा काल वाशीमध्ये घेऊन आम्ही काय साध्य केले आम्ही की 16 फेब्रुवारी नंतर. आणि मग मला तुम्हाला सर्वसामान्य जनतेला सांगावंसं वाटतंय की तुम्ही ही जे काही कालची जी काही अधिसूचना आलेली आहे मित्रांनो, त्याला पाहून हुरळून जाऊ नका. कायदेशीर क्लिष्टता खूप मोठी आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण भेटलेलं नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. नंबर 2, ज्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत, ज्यांच्या नोंदी ह्या
कुठेतरी उपलब्ध होणार आहे. ज्यांच्या कुणबी मराठा म्हणून नोंदी भेटणार आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहेत, अदरवाईज दुसऱ्यांना भेटणार नाहीयेत. आणि सदर आलेली अधिसूचना ही आज रोजी लागू नाही, 16 फेब्रुवारी नंतर सरकार विचारात घेईल. तत्पूर्वी ओबीसीचे करते धरते मपलेरवाले किंवा अजून काही पडळकर अशी काही लोक आहेत ती उघडपणे रस्त्यावर उभारून या ठिकाणी विरोध करत आहेत. तर ही लोक साहजिकच आहे या अधिसूचनेच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतात, कोर्टात सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे किंबहुना काय तर आलेली अधिसूचना, हे जे काही नोटिफिकेशन आहे, हे जे काही नियमांचा मसुदा आहे, म्हणजे हा जो काही ड्राफ्ट आहे हा फायनल होईल का याची 100% शाश्वती नाहीये. मी तर म्हणेन 99% हे रिजेक्ट होण्याच्या मार्गावरच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यानंतर जर खरंच सरकारच्या लेवलवरती जर सरकारमध्ये जर एक विल पॉवर असेल आणि खरंच मराठ्यांना आरक्षण देण्याची जर इच्छा असेल तर लवकरात लवकर सरकार याच्यावरती काहीतरी तोडगा निघू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण भेटावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.